भारताला वर्ल्ड कपच्या फायनलचं तिकीट सेमीफायनलमध्ये भारताकडून न्यूझीलंडचा पराभव. भारताची न्यूझीलंडवर 70 धावांनी मात. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीचा भेदक मारा. एकेकाळी आत्महत्येसाठी प्रवृत्त झालेला शमी आज त्याच्या कामगिरीमुळे देशाचा हिरो ठरला. मास्टर ब्लास्टर सचिनला मागे टाकत विराट शतकांचा नवा शहेनशाह. न्यूझीलंड विरुद्ध विराटचं 50वे शतक. वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावांचा रेकॉर्डही विराटच्या नावे. भारतानं 2019च्या वर्ल्ड कपमधील पराभवाचा वचपा काढला. मुंबई, पुणे, नागपूरसह देशभरात क्रिकेटप्रेमींचा मोठा जल्लोष. पंतप्रधान मोदींकडूनही शमीचं कौतुक. वेल प्लेड शमी म्हणत मोदींचं ट्विट. अंतिम सामन्यासाठीही टीम इंडियाला दिल्या शुभेच्छा. टीम इंडियानं दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. टीम इंडियाच्या विजयानंतर मुख्यमंत्री शिंदेंचं ट्विट. फायनलसाठी शिंदेंनी दिल्या टीम इंडियाला शुभेच्छा. बारामतीमध्ये भाऊबीज साजरी केल्यानंतर अजित पवार मुंबईत. न्यूझीलंड विरुद्धचा सामना पाहण्यासाठी अजितदादांची हजेरी. सामन्यादरम्यान माधुरी आणि अजितदादांची भेट. अमित ठाकरे आणि मिताली ठाकरेंनी वानखेडे स्टेडियमवर मॅच पाहण्याचा आनंद लुटला. भारताची बॅटिंग पाहून दोघंही परतले. तेजस ठाकरेंनीही वानखेडे मैदानावर हजेरी लावत क्रिकेटचा सामना पाहिला. भारताची तडाखेबाज फलंदाजी पाहिल्यानंतर तेजस ठाकरे स्टेडियममधून निघाले. न्यूझीलंड विरुद्धचा हा सामना पाहण्यासाठी दिग्गज कलाकारांचीही वानखेडेवर हजेरी. रजनीकांत, जॉनसह विकी कौशल आणि रणबीर कपूरही वानखेडेवर. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रिकेटर वीरेंद्र सेहवागनं सुद्धा न्यूझीलंड विरुद्धच्या या सामन्याचा आनंद लुटला. क्रिकेटप्रेमींची वानखेडे बाहेरही मोठी गर्दी. तर वर्ल्ड कपसाठीची आज दुसरी सेमीफायनल. दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियासोबत भिडणार. अंतिम सामन्यात कोण जाणार? आजच्या सामन्यातून फैसला होणार, परंतु आजच्या सामन्यावर पावसाचं सावट. धाराशिवमध्ये 65व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी पूर्ण. उद्या पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन होणार. शिंदे, फडणवीस आणि शरद पवार वेगवेगळ्या दिवशी हजेरी लावणार. अद्वै हिरेंना आज नाशिक कोर्टात हजर केलं जाणार. काल रात्री हिरेंना मालेगाव पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. फसवणुकीच्या आरोपामुळे अद्वै हिरे सध्या अडचणीत. तर अद्वै हिरे आजही ठाकरे गटासोबत उभे. भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यास हिरेंनाही क्लीनचिट मिळेल. हिरेंवरील कारवाईनंतर सुषमा अंधारेंचा भाजपला टोला. तर अद्वै हिरेंच्या अटकेनंतर समर्थकांचा गोंधळ. हिरेंना घेऊन जाणाऱ्या पोलिसांच्या गाडीला अडवण्याचा प्रयत्न. धनगर आरक्षणासाठी आज बारामती बंदची हाक. समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन. धनगर उपोषणकर्त्यांची प्रकृती बिघडल्यानं बारामती बंद. बारामतीतील धनगर समाजाच्या आमरण उपोषणस्थळी जाऊन आमदार राम शिंदेंनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट. आरक्षणाबाबत लवकर मार्ग काढण्याचं राम शिंदेंचं आश्वासन. अधिवेशनाच्या आधी गोड बातमी मिळेल. अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांचं सूचक वक्तव्य. गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षातील आमदारांना पश्चाताप होत असल्याचाही अनिल पाटलांचा टोला. 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यास मराठा समाज मुंबईत धडकणार. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. 70 वर्षात आमचं वाटोळं करणारा कोण? धाराशिवच्या वाशीमध्ये जरांगे पाटलांचा सवाल. तर सर्व पक्षातल्या नेत्यांना मराठ्यांनी मोठं केलं आणि आज मात्र मराठ्यांच्या लेकरांना मोठं करताना त्यांचा विरोध होतोय. जरांगे पाटलांचा हल्ला. आम्हाला फक्त भोकरदनला जाऊन त्यांचं घर बघू द्या. जर मराठे मैदानात उतरले तर तुम्हाला फाडतील. भोकरदनमधील बोर्ड काढल्यावरून जरांगे यांचा रावसाहेब दानवेंना इशारा. मनोज जरांगेंची रात्री उशिरा धाराशिवच्या परांडामध्ये सभा. सरकार आणि आपलं ठरलं. नोंदीमुळे कायदा तयार होणार आणि मराठ्यांना आरक्षण मिळणार. परांड्याच्या सभेमध्ये जरांगेंचं वक्तव्य. बीडमध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. जरांगेंचा आरोप. आता खोट्या केसेस दाखल करतायत पण आरक्षण मिळालं की गाठ आमच्याशी. धाराशिवच्या परांडामधून जरांगेंचा इशारा. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी येत्या 1 डिसेंबरपासून राज्यात ताकदीनं साखळी उपोषण सुरू करा. जरांगे पाटलांचं मराठा समाजाला आवाहन. वाशीमध्ये माळी समाजाकडून जरांगेंचं स्वागत करणाऱ्या माळी समाजाच्या भाऊसाहेब माळींना धमकी. दुसरीकडे माळी, वंजारी आणि धनगरांसह सर्व समाज आपल्यासोबत. जरांगेंचा काही नेते हे दुही माजवत असल्याचा जरांगे यांच्याकडून आरोप. गावबंदी असलेला पोस्टर फाडल्याप्रकरणी अटक केलेल्या तिघांची जामिनावर सुटका. भोकरदनमध्ये घडली होती घटना. ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांच्या सुरक्षेत वाढ. प्रकाश शेंडगे यांना मराठवाडा दौऱ्यामध्ये सरकारकडून मिळणार Y+ सुरक्षा. उद्या प्रकाश शेंडगे जालन्यासह अंबड आणि हिंगोलीमध्ये मेळावा घेणार. कोळी समाजाची उद्या धुळे ते मुंबई पायी संघर्ष यात्रा. जात प्रमाणपत्रांसह विविध मागण्या घेऊन कोळी समाजाची यात्रा मंत्रालयावर धडकणार आणि या संदर्भात जळगावात पार पडली होती बैठक. जबाबदारी झटकण्याचे उद्योग केंद्रातील राज्यकर्त्यांकडून सुरू. महागाईच्या मुद्द्यावरून सामनातून केंद्र सरकारवर निशाणा. स्वस्ताई आणि अच्छे दिन हे आजही जनतेसाठी स्वप्नच. सामनातून टोलेबाजी.
संजय राऊतांनी अजितदादांची काळजी करण्यापेक्षा पक्षाची काळजी घ्यावी. अजित पवार गटाच्या सूरज चव्हाणांचा राऊतांवर निशाणा. नितेश राणे फालतू माणूस. चंद्रकांत खैरे यांचा हल्लाबोल. नितेश राणेंच्या बोलण्याचा फटका भाजपला बसू शकतो. चंद्रकांत खैरेंचं वक्तव्य. कोल्हापुरात आज ऊस दराबाबत महत्वाची बैठक. स्वाभिमानीचे पदाधिकारी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ तसंच सर्व खासदार उपस्थित राहणार. तोडगा न निघाल्यास चक्काजाम आंदोलन करणार. राजू शेट्टींचा इशारा. ऊस दरासंदर्भात आज बैठक बोलावली आहे आणि दरवाढ कशी करता येईल हा आकड्यानिशी दाखवू. राजू शेट्टींचं वक्तव्य. तर आमच्या मुलांना त्रास देऊ नका म्हणत राजू शेट्टींचा सरकारला इशारा. पवार कुटुंब अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी भाऊबीजेच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र. शरद पवार आणि सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी उपस्थित. सुप्रिया सुळेंनी भाऊबीजेचा व्हिडिओ केला ट्विट. राजकीय मतभेद असले तरी कुटुंब म्हणून आम्ही एकत्र. रोहित पवारांचं वक्तव्य. राजकीय दृष्ट्या आमचे मतभेद आहेत, आम्ही वेगळे आहोत असं पवारांनी स्पष्ट केलंय. रोहित पवार यांची प्रतिक्रिया. अजितदादा धूर्त राजकारणी म्हणून ते इतकी वर्ष ते राजकारणात. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. तर अजित पवारांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचंही महाजनांचं वक्तव्य. कोल्हापूरच्या शिरोळमध्ये ऊसाच्या फडाला अज्ञातांनी लावली आग. आंदोलन चिघळलं असताना ऊस पेटवण्याचे प्रकार. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिक बाजार समितीमध्ये लिलाव पूर्ववत सुरू. व्यापाऱ्यांनी अचानक लिलाव बंद केल्यानं गोंधळाची परिस्थिती. आनंदाचा शिधा निकृष्ट दर्जाचा असल्याचा सुप्रिया सुळेंचा आरोप. सुप्रिया सुळेंकडून फोटो ट्विट. राज ठाकरे आज कार्यकर्त्यांची भेट घेणार. ठाण्यातील विष्णुनगरमधल्या कार्यालयामध्ये राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटणार. शरद पवार आज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार. सोलापूरच्या माढा तालुक्यातील कापसेवाडीत पवारांचा मार्गदर्शन मेळावा. तर अजित पवार मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावेत यासाठी पदयात्रा. नेरूळ ते तुळजापूर पर्यंत कार्यकर्त्यांची ही पदयात्रा. डॉक्टर विनायक काळे आज ससून रुग्णालयामध्ये डीन पदाचा पदभार स्वीकारणार. डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त केल्यानंतर डॉक्टर काळे हे आता ससूनचे नवे डीन असणार. 29 नोव्हेंबरपर्यंत दुष्काळी तालुक्यांची दुसरी यादी जाहीर होणार. मंत्री अनिल पाटील यांची माहिती. याआधी घोषित केलेल्या दुष्काळी तालुक्यांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचीही अनिल पाटलांची माहिती. नाशिक रोड भागात आज आणि उद्या पाणीपुरवठा बंद राहणार. तर शनिवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. जलशुद्धीकरण केंद्राच्या कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. पुण्यामध्ये पुन्हा एकदा झिका व्हायरस आढळला. येरवड्यातील महिला झिका पॉझिटिव्ह. महिलेच्या कुटुंबातील 5 जणांची रक्त तपासणी. मात्र त्यांच्यामध्ये कोणतीही लक्षणं नसल्याची नोंद. नागपूरच्या धरमपेठ झोनमधील वस्त्यांचा पाणीपुरवठा 7 ते 21 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार. जलकुंभाच्या स्वच्छतेसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार. पाणी जपून वापरण्याचं पालिकेचं आवाहन. मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल ट्रेनची धडधड आता पुस्तक रूपात येणार. लोकलची सुरुवात, लोकलची वाढ आणि सद्य परिस्थिती याबाबत माहिती दिली जाणार. शिवडी ते न्हावाशिवा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुलावरून मुंबईकरांना लवकरच सुसाट प्रवास करता येणार. MTHL पुलाचं काम 96% पूर्ण. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचं MMRDAचं उद्दिष्ट. एका दिवसात 1032 विमानांच्या उड्डाणांचा मुंबई विमानतळाचा नवा विक्रम. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांना फेऱ्या वाढवण्यास अनुमती दिल्यानं विमानाच्या वाहतुकीच्या प्रमाणात वाढ. मुंबई आणि आसपासच्या किनारपट्ट्या रोरो सेवेनं जोडण्यात येणार. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये बोरीवलीत रोरो जेट्टीचं बांधकाम पूर्ण. इंधनाचे वाढते दर आणि प्रदूषणावर मात करण्यासाठी मुंबईच्या किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू. दिवाळीमध्ये सगळ्याच नियमांना बगल देत वाजवण्यात आलेल्या फटाक्यांच्या धुरांनी मुंबई पुन्हा एकदा प्रदूषणाच्या विळख्यात. भाऊबीजेच्या दिवशी सुद्धा मुंबईत ठिकठिकाणी हवेच्या गुणवत्तेची पातळी वाईट नोंदवण्यात आली. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी दिवाळीच्या सुट्टीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष शिबिराचं आयोजन. विविध विषयांवरील उपक्रमातून विद्यार्थ्यांना समृद्ध केलं जाणार. दिवाळीच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची राणीच्या बागेला भेट. गेल्या 5 दिवसात 41,74,000 रुपयांचा महसूल जमा. दिवाळीच्या सुट्टीमुळे माथेरान पर्यटकांनी हाऊसफुल. गेल्या 4 दिवसात पर्यटकांची संख्या 15,000पर्यंत वाढल्यानं स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण. महाबळेश्वर पाचगणीत पर्यटकांची मोठी गर्दी. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे 4 दिवसांपासून महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉइंट आणि वेण्णा लेक परिसर हा पर्यटकांनी गजबजला. खराब रस्त्यांवर रांगोळी काढत रस्त्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. येवल्यातील बुंदेलपुरामध्ये अनोखा उपक्रम. अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात दिवाळीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पहाटेपासूनच अभिषेक, पूजा आणि दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. साताऱ्यातील नायगावमध्ये दिवाळीनिमित्त एक पणती सावित्री चरणी हा उपक्रम. अभिनेत्री प्राजक्ता हनमघर आणि दिग्दर्शक उमेश थोरात यांची उपक्रमाला उपस्थिती. राजगड किल्ल्यावरील पद्मावती मंदिरात शिवप्रेमींकडून दीपोत्सव. पाली दरवाजा, चोर दरवाजा, राणी सईबाई समाधी परिसरात दिव्यांची आरास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात किल्ल्याचा परिसर दुमदुमला. भाईंदरमधील जय तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये मुलांनी साकारला सुवर्णदुर्ग किल्ला. मुलांनी बनवलेला हा किल्ला बघण्यासाठी मोठी गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्यातील पाले गावात मराठा आरक्षणाची मागणी करत किल्ल्याची अनोखी प्रतिकृती. प्रतीक सपकाळ या तरुणानं साकारली ही प्रतिकृती. तर पुण्याच्या इंदापूर दिवाळीच्या सुट्टीमध्ये पर्यटकांची राणीच्या बागेला भेट. गेल्या 5 दिवसात 41,74,000 रुपयांचा महसूल जमा.
दिवाळीच्या सुट्टीमुळे माथेरान पर्यटकांनी हाऊसफुल. गेल्या 4 दिवसात पर्यटकांची संख्या 15,000पर्यंत वाढल्यानं स्थानिक व्यावसायिकांमध्ये आनंदाचं वातावरण. महाबळेश्वर पाचगणीत पर्यटकांची मोठी गर्दी. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे 4 दिवसांपासून महाबळेश्वरच्या आर्थर सीट पॉइंट आणि वेण्णा लेक परिसर हा पर्यटकांनी गजबजला. खराब रस्त्यांवर रांगोळी काढत रस्त्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. येवल्यातील बुंदेलपुरामध्ये अनोखा उपक्रम. अमळनेरमधील मंगळग्रह मंदिरात दिवाळीनिमित्त दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पहाटेपासूनच अभिषेक, पूजा आणि दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. साताऱ्यातील नायगावमध्ये दिवाळीनिमित्त एक पणती सावित्री चरणी हा उपक्रम. अभिनेत्री प्राजक्ता हनमघर आणि दिग्दर्शक उमेश थोरात यांची उपक्रमाला उपस्थिती. राजगड किल्ल्यावरील पद्मावती मंदिरात शिवप्रेमींकडून दीपोत्सव. पाली दरवाजा, चोर दरवाजा, राणी सईबाई समाधी परिसरात दिव्यांची आरास. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात किल्ल्याचा परिसर दुमदुमला. भाईंदरमधील जय तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये मुलांनी साकारला सुवर्णदुर्ग किल्ला. मुलांनी बनवलेला हा किल्ला बघण्यासाठी मोठी गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्यातील पाले गावात मराठा आरक्षणाची मागणी करत किल्ल्याची अनोखी प्रतिकृती. प्रतीक सपकाळ या तरुणानं साकारली ही प्रतिकृती. तर पुण्याच्या इंदापूर चिमुकल्यांनी साकारली रायगडाची प्रतिकृती. शिवरायांचा इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा त्यातून प्रयत्न. नाशिकच्या लासलगावमध्ये रांगोळी स्पर्धा. स्पर्धकांनी काढलेल्या आकर्षक भव्य दिव्य रांगोळ्या पाहण्यासाठी नागरिकांचाही उत्स्फूर्त. आणि धुळे जिल्ह्यातील धरणामध्ये अवघा 40% जलसाठा. धरणात असलेले अनधिकृत वीज पंप काढण्याची शेतकऱ्यांची मागणी. भुसावळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तापी नदीवरील बंधारा फुटल्यानं पाण्याची नासाडी. याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता. हिंगोली जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा चिंतेत. ढगाळ वातावरणामुळे कापसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. विमा कंपनीकडून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची थट्टा. अग्रिम रक्कम म्हणून शेतकऱ्यांना केवळ 78 रुपये मिळणार. 10,000 शेतकऱ्यांसाठी केवळ 8 लाख रुपये मंजूर. पुण्यातील धनकवडीतील कचरा डेपोमध्ये कचरा खाली करण्यासाठी अधिकाऱ्यांची कचरा गाडीवाल्याकडे पैशाची मागणी. आणि कचरा गाडीवाल्यांचा हा आरोप. संघर्ष सेनेकडून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल. मावळातील तळेगाव जनरल मोटर्सच्या कामगारांचं 45 दिवसांपासून आंदोलन. तब्बल 1000 कामगारांवर उपासमारीची वेळ. 1.5 महिन्यांपासून कामगारांचं कुटुंब हे उपोषणात सहभागी. अंबरनाथच्या प्रणव कोतवालनं दक्षिण कोरियातील बॉडी बिल्डिंग स्पर्धेत पटकावलं सुवर्णपदक. बारकुपाडा गावामध्ये प्रणवच्या विजयानंतर जंगी मिरवणूक. गृहात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवण्याला मान्यता. राज्यातील मध्यवर्ती कारागृहात अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवली जाणार. सीसीटीव्ही तपासणी यंत्र बसवण्याला सुद्धा मान्यता. कल्याण डोंबिवली पालिकेचं उपअभियंता अंतर्गत विशेष पथक. वाढतं वायू प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेचं हे पाऊल. सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून जोरदार मागणी वाढत असल्यानं मिठाई आणि खाद्यपदार्थात मोठ्या प्रमाणात भेसळ. हलक्या दर्जाचा कच्चा माल आणि कृत्रिम रंगांचा वापर. सर्वसामान्यांच्या आरोग्याला त्यामुळे धोका. नांदेडच्या गुरुद्वारात सिमरन दिन सोहळा संपन्न. शीख बांधवांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. गोंदियामध्ये धान खरेदी केंद्राचं केवळ उद्घाटन. अद्याप धान खरेदीला सुरुवातच नाही. शेतकऱ्यांची धान खरेदी सुरू करण्याची मागणी. यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड आदिवासी नृत्यावर थिरकले. भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात संजय राठोड यांचा सहभाग. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीतील जवानांसोबत साजरी केली दिवाळी. नव्या पोलीस इमारतीचंही शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन. नक्षलग्रस्त दुर्गम भागातील गावकऱ्यांना फराळाचं वाटप. जळगावात राष्ट्रवादीकडून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये एकोपा जपण्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला नागरिकांची मोठी गर्दी. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 4,500 पोलिसांची दिवाळी गोड. पोलीस कल्याण निधी अंतर्गत प्रत्येक पोलीस अंमलदार आणि अधिकाऱ्यांना 5 किलो साखरेचं वाटप.